एकनाथ शिंदे हे दिलखुलास नेतृत्व आहे। सुनील तटकरेंनी एकनाथ शिंदेंचं अशा शब्दात कौतुक केलंय। एकनाथ शिंदे एनडीएचे नेते म्हणून त्यांना भेटलो असं देखील तटकरेंनी म्हटलंय। कोकण विधान परिषदेचा तिढा सुटल्याचंही तटकरेंनी जाहीर केलंय। तर काल तटकरे पितापुत्रांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर तटकरेंनी एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं उधळली आहेत। देशाध्यक्ष अशा वेळेला या सगळ्या भेटी होतच राहत असतात। खरं आहे की शिंदे साहेबांची भेट अनिकेत आणि मी त्या ठिकाणी घेतली। शिंदे साहेबांनी मोकळेपणाने आमच्याशी संवाद केला। शिंदे साहेबांनी स्वच्छपणाची भूमिका त्यांची मांडलेली आहे। त्याच्यात मी त्यांचे अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो आणि पुढच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये महायुती बळकट करताना देवेंद्रजी, त्यानंतर शिंदे साहेब, त्यानंतर वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुती बळकट करू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वहिनींच्या नेतृत्वाखाली बळकट होत राहील आणि आपापला पक्ष बळकट करायला कोणाचा संदेह असण्याचं काही कारण नाही। पण शिंदे साहेब एक दिलखुलास नेते आहेत। देवेंद्रजी सुद्धा त्यांना राजकारणातले महाराष्ट्राच्या काचाकोचा माहिती आहेत, शिंदे साहेबांनाही माहिती आहेत। त्यामुळे तो संवाद उत्तम झाला आणि तो उत्तम त्यांनी राखला, त्याचा मला विशेष करून या ठिकाणी आभार मानायचे आहे। शेवटचा प्रश्न आहे राजकीय साहेब, आता अशा वावड्या उठवल्या जातात किंवा अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेतृत्वावरनं रस्सी घेतली, सुनेत्रा वहिनी असतील नाही तर पार्थ, नक्की राष्ट्रवादीत काय सांगा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनीच आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।